UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महाराष्ट्रात 2024ला महायुतीचं सरकार येईल ही काळ्या दगडावरची रेघ। मात्र 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता स्थापन करायची मुंबईतून अमित शहांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन। 3 कोटीहून अधिक सरकारचे लाभार्थी, त्यांची मतं मिळाली तर महायुती सरकार पुन्हा येईल। मात्र अति आत्मविश्वासामुळे विकेट पडू देऊ नका, फडणवीसांचा भाजप नेत्यांना कानमंत्र। उद्धव ठाकरेंचा जनाधार संपला। मराठी हिंदू मतं सोबत नसल्यामुळे ठाकरेंच्या रॅलीमध्ये आता हिरवे झेंडे नाचतायत। फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला। लोकसभेत वोट जिहाद पाहायला मिळाला। संघटित मतदानामुळे काही लोकांचा आत्मविश्वास वाढलाय, देवेंद्र फडणवीसांचा दावा। फडणवीसांच्या तोंडात हल्ली जास्त जिहाद येतोय। तुम्हाला भ्रष्टाचारांची मते चालतात, त्यामुळे भ्रष्टाचारांशी निकाह लावला असं बोलू नका, संजय राऊतांचा पलटवार। मुस्लिमांच्या मतांना वोट जिहाद म्हणणाऱ्या गृहमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्राची माफी मागावी। नाना पटोले आक्रमक, तर लव जिहाद बाबत कारवाई करताना धर्माविरोधात बोलणाऱ्या आमदारावर देखील कारवाई करा, पटोलेंचा नितेश राणेंवर निशाणा। राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये नाही। मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवारांनी आधीच भूमिका स्पष्ट केली आहे। खासदार सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य। आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्यास तुम्हाला विजयाचा टिळा लागू देणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। संभाजीराजेंनी माझ्या अंगावर मारेकरी घातले, गोळ्या घातल्या तरी लढाई थांबवणार नाही, लक्ष्मण हाके आक्रमक, हाकेंची सुरक्षा वाढवली। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केलं नव्हतं, हाकेंच्या वैद्यकीय चाचणीनंतर निष्कर्ष, सूत्रांची माहिती। हाके कोणत्या बारमध्ये जाऊन दारू पितो सर्वांना माहिती, आत्ता फक्त ट्रेलर दाखवला। जरांगेंच्या विरोधात काही केल्यास पूर्ण पिक्चर दाखवू, मराठा समन्वयक गंगाधर काळकुटेंचा इशारा। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नायर रुग्णालयाच्या डीनची बदली, विद्यार्थिनींकडून सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर विरोधात विनयभंगाची तक्रार, सहाय्यक प्राध्यापक डॉक्टराच्या ही बदलीची मागणी। कामाच्या ठिकाणी महिला सुरक्षित नसतील तर फक्त योजनांचं काय करणार, विकृत माणसाला आणि त्याला वाचवणाऱ्यांवर कारवाई व्हावी, किशोरी पेडणेकरांची मागणी। नायर रुग्णालयामधील डीनची केवळ बदली करून उपयोग नाही, महिला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आरोपांची निष्पक्षपातीपणे चौकशी होणं गरजेचं, विनयभंग प्रकरणी मनसेची मागणी। बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरीचा अटकपूर्व जामीनदाराचा फेटा आला, दोघे अद्यापही फरार। पोलिसांनी आधीही नीट काम केलं नाही, आत्ताही करत नाही। बदलापूर अत्याचार प्रकरणावरून हायकोर्टाचे परखड सवाल, शाळेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड झाल्याचं हायकोर्टाचं मत। यंदा शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणार, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्याला अधिक महत्व, ठाकरे गटाकडून आधीच दसरा मेळाव्यासाठी पालिकेकडे अर्ज। बंदूक कपाटामध्ये ठेवताना गोविंदाकडून मिसफायर, पायातली गोळी काढल्याची गोविंदा यांची माहिती, गोविंदाची बंदूक पोलिसांकडून जप्त, मुख्यमंत्री शिंदेंकडून फोन करत गोविंदाची विचारपूस। चाकण एमआयडीसी मधून कंपन्या राज्याबाहेर गेल्याची अफवा, निवडणूक जवळ आल्यामुळे विरोधकांकडून आरोप सुरू, अजित पवारांची प्रतिक्रिया। असे होलसेल पद्धतीने उद्योग केल्यास पुण्याचा नंबर खालून 5वा असेल, उद्योग स्वतःहून गेले की त्यांना गुजरातचा कोणी मार्ग दाखवला, अंबादास दानवेंचा सवाल। 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताकडून बांगलादेशला क्लीन स्वीप, दुसऱ्या सामन्यात 7 विकेट्स राखून टीम इंडियाचा मोठा विजय, यशस्वी जयस्वालसह गोलंदाजांची दमदार कामगिरी। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।